Role of microbes as a biocontrol agents. The term biocontrol refers to the use of biological methods to control diseases and pests. The agents which are employed for these are called as biocontrol agents. या ठिकाणी बायोलॉजिकल मेथड जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे पेट्स आणि डिसीज कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी वापरलेले आहेत, म्हणून त्याला आपण बायोकंट्रोल असं म्हणतोय. म्हणजे एजंट्स इन्व्हॉल्व आहेत किंवा एम्प्लॉयड केलेले आहेत ते एजंट्सना बायोकंट्रोल एजंट्स म्हणायचं. आता काही एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल बायोकंट्रोल्स. त्यामध्ये एक नंबरचा जो बॅक्टेरिया आहे बॅसिलस thuringiensis or BT. This bacteria is used to take action against butterfly caterpillar, where dried spores of Bacillus thuringiensis are mixed with water and spread onto the brassica and fruit trees. When these spores are eaten by insect larvae, in the gut of larvae, the toxin, the described protein is released and the larvae get killed eventually. आता या ठिकाणी बॅसिलस thuringiensis जे स्पोर्स आहेत, ड्राईड स्पोर्स, ते पाण्यामध्ये मिक्स केले जातात आणि नंतर ते ब्रासिका आणि जे काही फ्रूट ट्रीज आहेत त्याच्यावरती स्प्रे केले जातात. ज्यावेळेस हे काही इन्सेक्ट जे आहेत हे स्पोर्स खातील त्यावेळेस त्यांच्या आतड्यामध्ये एक प्रकारचे विष तयार होईल आणि त्या लार्वी काही वेळानंतर मरून जातील. त्यानंतर दुसरी स्पीसीज आहे ट्रायकोडर्मा स्पीसीज. हे सुद्धा इफेक्टिव्ह आहे स्पीसीज विच इज इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग सॉइल बोर्न फंगल प्लांट पॅथोजन्स. The fungus produces substances like viridin, gliotoxin, gliovirin, etc. that inhibit the other soil-borne pathogens attacking root, rhizome, etc. causing rot disease. आता काही पॅथोजन्स आणि त्याचे होस्ट दिलेले आहेत, मायक्रोबियल पेस्टिसाइड्स अँड देअर होस्ट. पॅथोजन्स त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, बॅसिलस thuringiensis, बॅसिलस पॅपिली, बॅसिलस लेंटिमॉर्बस. होस्ट आहे कॅटरपिलर्स, कॅबेज, वर्म, अडल्ट, बीटल, एटसेट्रा. दुसरा पॅथोजन आहे फंगाय, बिओरिया बॅसियाना, एंटोमॉर्फोरा, पॅलिड्रसियम अँड जॉप्थेरा रॅडिकन्स, ॲफिड कॉक्सी, ॲफिड एंजिकुलाटा, मिलीबग्स, माइट्स, फाईट फ्लायज, एटसेट्रा. प्रोटोझोन्समध्ये नोझेमा, लॉकिस्टी, ग्रॉसहॉपर, कॅटरपिलर्स आणि क्रिकेट्स होस्ट आहे. व्हायरसेसमध्ये न्यूक्लिओ पॉलीहेड्रोव्हायरस NPV म्हणतात त्याला. त्यानंतर ग्रॅन्युलो व्हायरस GV होस्ट आहे कॅटरपिलर्स अँड जिप्सी मॉथ, अँड्स, वास्प्स अँड बीटल्स. बायो हर्बिसाइड्स म्हणजे जैव तणनाशके. आता या ठिकाणी काही मायक्रोब्स हर्बिसाइड्स म्हणून वापरले जातात. Many dicot herbs that grows in the field of cereals as weeds can killed by certain microbes. Microbial herbicides and their hosts. एक नंबर आहे पॅथोजेनिक फंगाय ॲज अ मायक्रो हर्बिसाइड्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे फंगायस आणि ते कोणते वीड्स कंट्रोल करतात त्याची लिस्ट दिलेली आहे. फायटोप्थोरा नावाचा फंगस आहे, कंट्रोल्स मिल्कवीड इन ऑर्कार्ड्स. त्यानंतर अल्टर्नारिया कंट्रोल्स वॉटर हायसेंथ म्हणजेच जलपर्णी वरती नियंत्रण ठेवण्याचं काम अल्टर्नारिया करतात. त्यानंतरचं फंगाय आहे फ्युजेरियम दॅट कंट्रोल्स वीड्स. त्यानंतर बॅक्टेरियल पॅथोजन्स आहेत काही, च्युडोमोनास अटॅक्स सेव्हरल वीड्स ऑर मेनी वीड्स. त्यानंतर जॅन्थोमोनास ॲग्रोबॅक्टेरियम, दिज आर ऑल्सो अटॅक्स मेनी वीड्स. तिसरा मुद्दा आहे इन्सेक्ट्स ॲज अ हर्बिसाइड्स. त्यामध्ये टायरिया मॉथ्स विच कंट्रोल्स वीड, सेनेसिओ जॅकोबिक. त्यानंतर कॅक्टोप्लास्टिक कॅक्टोरम कंट्रोल्स कॅक्टिविड. पुढचा मुद्दा आहे रोल ऑफ मायक्रोब्स ॲज अ बायोफर्टिलायझर्स. आता या ठिकाणी बरेच शेतकरी ॲग्रिकल्चर प्रोडक्शन वाढवण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी बायोफर्टिलायझर्सचा वापर करतात किंवा प्रॅक्टिस ॲज अ ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेतीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बायोफर्टिलायझर्स म्हणजेच नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट दॅट विच एनरिच दी न्यूट्रिएंट क्वालिटी ऑफ द सॉईल. आता याच्यामध्ये काय काय येते बघा, बॅक्टेरिया आहे, सियानो बॅक्टेरिया आहेत आणि फंगाय.
बायोफर्टिलायझर्सचा वापर हा कॉस्ट इफेक्टिव्ह आणि इको फ्रेंडली आहे. दॅट मेंटेन्स सॉईल फर्टिलिटी अँड सस्टेनेबिलिटी ऑफ द सॉईल. या ठिकाणी बायोफर्टिलायझेशनचे काही प्रकार आहेत. नायट्रोजन फिक्सिंग बायोफर्टिलायझर्स. आता यामध्ये नायट्रोजन फिक्स करतात काही ऑर्गॅनिझम्स आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनस कंपाऊंड्समध्ये करतात. त्याच्यामध्ये नायट्रेट्स आणि नायट्राइट्स आणि नायट्रेट्स असे 2 प्रकारचे कंपाऊंड्स तयार केले जातात वाया अमोनिया. त्यानंतर आहे सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याचे उदाहरण आहेत रायझोबियम एनाबिना फ्रँकिया. दिस इज असोसिएटेड विथ द रूट्स. त्यानंतर फ्री लिव्हिंग आणि नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याची उदाहरणं आहेत ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, क्लोस्ट्रिडियम, बेजरनकिया, क्लेब्सिला ॲटसेट्रा. त्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर्स. त्याच्यामध्ये स्युडोमोनास, ट्रायट आणि बॅसिलस. पॉलिमिक्झा, ॲग्रोबॅक्टेरियम आहे, मायक्रोकॉकस आहे, ॲस्परगिलस स्पीसीज आहे. त्यानंतर कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर्स. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंगाय, ॲक्टिनोबॅक्टेरिया आहेत, प्रोटोझो आहे, रॉटिफर्स आहेत. सियानोबॅक्टेरिया ॲज अ बायोफर्टिलायझर्स. त्याचे एक्झाम्पल आहेत एनाबिना, नॉस्टॉक, प्लेक्टोनेमा, ऑसिलोट्रिया. Anabina, nostoc, Toliphotherics are associated with the lichens, while Anabina is associated with Azolla and cycas plants. त्यानंतर फंगल बायोफर्टिलायझर्स. मायकोरायझा म्हणजेच सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ रायझोम अँड रूट्स ऑफ हायर प्लांट्स. दीज आर डिस्कवर्ड बाय फ्रँक इन 1885. आता फंगल बायोफर्टिलायझरचे 2 प्रकार आहेत, एक्टोमायकोरायझी आणि एंडोमायकोरायझी. एक्टोमायकोरायझीमध्ये ज्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड मायसिलियम असतो दॅट फॉर्म्स मॅन्टल आउटसाइड द रूट. दिस इन्क्रीजेस ॲब्सॉर्प्टिव्ह सरफेस एरिया ऑफ द रूट अँड ॲक्सलरेट अपटेक ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. त्याच्यामध्ये नायट्रोजन, कॅल्शियम त्याच्यानंतर पोटॅशियम आहे. ड्यू टू दिस प्लॅन्ट ग्रोथ अँड यील्ड इन्क्रीजेस. सम हायपी पेनिट्रेट रूट अँड फॉर्म्स हार्टिग्नेट इन द इंट्रासेल्युलर स्पेसेस ऑफ द रूट कॉर्टेक्स. त्यानंतर आहे एंडोमायकोरायझी. दे ग्रो इन बिटवीन अँड विदिन द कॉर्टिकल सेल्स ऑफ द रूट. पेशींच्या आतमध्ये ज्या सेल्स आहेत आपण त्याला कॉर्टिकल सेल्स म्हणतो, त्या ठिकाणी त्याची वाढ होते. आता याचे हायपी जे आहेत म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे असते फंगाईज दॅट पेनिट्रेट द सेल अँड फॉर्म फायनली ब्रँच्ड अर्बोसल्स इंट्रासेल्युलर. असे धाग्यासारखे स्ट्रक्चर तयार होते आणि फायनली व्हेसिकल्स तयार होतात मोस्टली इन द इंट्रासेल्युलर फेसेस ऑफ द कॉर्टिकल सेल्स. हेन्स दे आर कॉल्ड ॲज फॅसिक्युलो अर्बिक्युलर मायकोरायझी किंवा फॅम असं म्हणतात. फॅम हे अतिशय वेगाने ग्रो होत असते आणि त्याच्यामध्ये लेस इरिगेटेड लँड जे आहेत त्या ठिकाणी हे वाढत असते. द असोसिएशन ऑफ फॅम विथ क्रॉप प्लांट्स हेल्प्स इन कन्व्हर्जन ऑफ लेस प्रोडक्टिव्ह फील्ड इन टू मोर प्रोडक्टिव्ह फील्ड. हे फॅम जे आहे म्हणजे फॅसिक्युलो अर्बिक्युलर मायकोरायझी हे काम करते क्रॉप प्लांट्स बरोबर आणि त्यामुळे लेस प्रोडक्टिव्ह फील्ड जरी असेल तर त्याचं कन्व्हर्जन मोर प्रोडक्टिव्ह फील्डमध्ये होतं. पुढचा मुद्दा आहे बायोफर्टिलायझर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. 5 प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये रायझोबियम आहे 1 नंबर. रायझोबिया रॉड शेप्ड असतात. त्यानंतर मोठाले आहेत एरोबिक, ग्राम निगेटिव्ह, नॉन स्पोर फॉर्मिंग, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत रायझोबियम म्हणजे. त्यांच्यामध्ये निफ म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग जीन असते. दे फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन रूट्स ऑफ लेगुमायनस प्लांट्स. म्हणजेच भुईमूग वगैरे जे आहेत त्यांना आपण लेगुमायनस प्लांट्स म्हणतो, त्याच्याशी सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात. दे ब्रिंग अबाउट मोडल फॉर्मेशन. रायझोबियाने लेगुमायनस प्लांटच्या रूटमध्ये एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी नोड्युल्स तयार होतात रूट्सवरती आणि ते मल्टिप्लाय होतात म्हणजे त्यांची संख्या वाढते इनसाइड द नोड्यूल अँड दे फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ते नोड्युल्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतात इन टू ऑर्गॅनिक फॉर्म्स विच कॅन बी युज्ड बाय प्लांट्स ॲज अ न्यूट्रिएंट्स. आणि ते वनस्पती त्याचा न्यूट्रिएंट्स म्हणून वापर करतात. एक्झाम्पल आहे रायझोबिया लेगोमायनोसरम स्पेसिफिक टू पी. त्यानंतर रायझोबिया फॅजिओलेरी विच इज स्पेसिफिक टू बीन्स. 2 नंबरचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ॲझोटोबॅक्टर. हा सुद्धा फ्री लिव्हिंग आहे
नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम आहे, एरोबिक आहे, नॉन फोटोसिंथेटिक, त्याच्यामध्ये मात्र नोडल्स तयार होत नाहीत, नॉन नोडल फॉर्मिंग बॅक्टेरिया आहे, असोसिएटेड विथ रूट्स ऑफ ग्रासेस सर्टन प्लांट्स. काही गवती ज्या वनस्पती आहे त्याच्या मुळांमध्ये या ठिकाणी हे किंवा त्याच्याशी संबंधित असतात काही वनस्पतींच्या, त्यांचा उपयोगसुद्धा बायोफर्टिलायझर म्हणून केला जातो. उदाहरण आपलं राईस वगैरे किंवा कॉटन, व्हेजिटेबल्स आहेत, नॉन लेग्युमिनस प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या. त्यानंतर आहे ॲज स्पिरिलियम, हा सुद्धा बॅक्टेरिया फ्री लिव्हिंग आहे, एरोबिक आहे, नायट्रोजन फिक्सिंग आहे, बॅक्टेरिया असोसिएटेड विथ दी रूट्स ऑफ कॉर्न, व्हीट, ज्वार. इट ऑल्सो फिक्सेस नायट्रोजन 20 ते 40 किलोग्रॅम नायट्रोजन पर हेक्टर, एवढा नायट्रोजन फिक्स केला जातो इन नॉन लेग्युमिनस प्लांट्स लाईक सिरियल, मिलेट्स. त्यानंतर कॉटन आहे, ऑइल सीड्स आहे, ॲटसेट्रा. 4 नंबरचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ॲनाबेना. इट फॉर्म्स सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ कोरोलाय रूट्स ऑफ द सायकस अँड एन्थोसेरॉस थॅलस. एन्थोसेरॉस म्हणजे ब्रायोफायटाचं एक्झाम्पल आहे. सायकस जिम्नोस्पर्म आहे, तर जिम्नोस्पर्मचे जे रूट्स आहेत त्याला आपण कोरोलाय रूट्स म्हणतो, आणि एन्थोसेरॉसचा थॅलस म्हणजे ब्रायोफायटाचा थॅलस, याच्यामध्ये सिम्बायोटिक रिलेशनशिप असते. याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे ह्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट आपल्याला पाहायला मिळतं ॲनाबेनामध्ये, आणि त्याचा उपयोग जो आहे तो नायट्रोजन फिक्सेशनसाठी केला जातो. 5 नंबर आहे आझोला. आझोला फ्री फ्लोटिंग वॉटर फर्न आहे, त्याच्यामध्ये फ्लोटिंग रायझोम असतो म्हणजे स्टेम म्हणतो आपण त्याला. आझोला कॅन बी युज्ड ॲज अ बायो फर्टिलायझर इन राईस फील्ड्स. शेती भात पिकामध्ये त्याचा बायो फर्टिलायझर म्हणून उपयोग केला जातो. आता काही डायग्रॅमॅटिक तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यामध्ये आझोलाचे लीफ आहेत, नोडल्स आपल्याला आकृतीमध्ये पाहायला मिळतात. सेक्शन वाईज रूट नोडलचा TS दिलेला आहे, आझोलाचे लीफ आहे, गॅझेटोबॅक्टर आहे, फर्न आहे. ओके, दॅट्स द एंड ऑफ द टॉपिक. थँक्यू.